जेई मेन्स 2018 ला विचारला गेलेला क्वेश्चन सॉल्व्ह करूया. बघा, फिनॉल रिॲक्ट्स विथ मिथिल क्लोरोफॉर्मेट इन प्रेझन्स ऑफ NaOH टू फॉर्म प्रॉडक्ट ए, आणि मग ए रिॲक्ट्स विथ ब्रोमिन टू फॉर्म प्रॉडक्ट बी. ए आणि बी आपल्याला आयडेंटिफाय करायला सांगितलेले आहेत, 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. ओके, आधी आपल्याला या मिथिल क्लोरोफॉर्मेटचं स्ट्रक्चर लक्षात आलं पाहिजे. त्याच्यानंतर इन प्रेझन्स ऑफ NaOH फिनॉलची रिॲक्शन सुरू आहे, म्हणजे काय होत असतं ते आपल्या लक्षात आलं पाहिजे. सो मी आधी इथं NaOH बरोबरची रिॲक्शन फिनॉलची हे थोडीशी आपण कन्सिडर करू. बघा, NaOH जर घेतलेलं असेल, फिनॉल प्लस NaOH, फिनॉलचा हा जो हायड्रोजन आहे OH मधला, दॅट इज ऍसिडिक. याच्यामुळे जर आपल्याला इथं NaOH आपण वापरलेला असेल, काय मिळणार आहे? फिनॉल ऍसिडिक आहे आणि त्याच्यामध्ये NaOH बेस टाकलाय, म्हणजे सोडियम फिनॉक्साईड तयार झालं पाहिजे. सोडियम फिनॉक्साईड याचा अर्थ याच्यावरती मायनस चार्ज आहे, ऑक्सिजन वरती मायनस चार्ज आहे. इट इज न्यूक्लिओफिलिक, हे लक्षात घेतलं पाहिजे. पुढं त्यांनी आपल्याला सांगितलं मिथाइल क्लोरोफॉर्मेट. मिथाइल क्लोरोफॉर्मेट याचा अर्थ फॉर्मिक ऍसिड पासून तयार झालेलं कंपाऊंड आहे. फॉर्मिक ऍसिड म्हणजे HCO OCH3 OH म्हणजे फॉर्मिक ऍसिड. त्याच्यानंतर मिथाइल फॉर्मेट म्हणलं म्हणजे इथं हायड्रोजनच्या ऐवजी आपण काय कन्सिडर करणार होता? मिथाइल आहे, याचा अर्थ HCOOH च्या ऐवजी HCOOCH3 म्हणजे मिथाइल फॉर्मेट झालं. पण आपल्याला नुसतं फॉर्मेट नाही सांगितलेलं, आपल्याला सांगितलंय मिथाइल क्लोरो फॉर्मेट. मग क्लोरो ग्रुप कुठेतरी आला पाहिजे, म्हणजे तो कुठे येणार आहे? तर हा जो हायड्रोजन आहे, या हायड्रोजनच्या जागेवरती आपण कन्सिडर करणार इथं क्लोरीन ग्रुप आहे. आता C डबल बॉन्ड O ला ज्या ज्या वेळेला इथं हॅलोजन अटॅच्ड असतो, त्या त्या वेळेला तो सबस्टिट्यूशन साठीच दिलेला असतो. आता O मायनस आहे फिनॉलचा, आणि इथं C डबल बॉन्ड O ला क्लोरीन अटॅच्ड आहे, म्हणजे काय होणार? हा O मायनस न्यूक्लिओफिलिक आहे, म्हणजे तो इथल्या पॉझिटिव्ह चार्जवर अटॅक करेल आणि हा क्लोरीन निघून जाईल, Cl मायनस. म्हणजे काय झालं पाहिजे? तर याचा अर्थ होत असतो हा जो फिनॉलचा O मायनस आहे, O, तो अटॅच झाला पाहिजे या C डबल बॉन्ड O OCH3. म्हणजे बेन्झिन रिंगला आपल्याला दिसलं पाहिजे OCO OCH3. मग पहिला ते चेक करू. बेन्झिन रिंगला OCO OCH3 हे इथं दिसतंय. बेन्झिन रिंगला OCO OCH3 पण इथं सुद्धा आहे, म्हणजे ऑप्शन A किंवा B पैकी असलं पाहिजे. नेक्स्ट बघा काय सांगितलंय, पुढच्या स्टेपमध्ये काय सांगितलंय? A रिॲक्ट्स विथ ब्रोमिन टू फॉर्म प्रॉडक्ट B. आता ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे, ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे याचा अर्थ ब्रोमिन बरोबरची रिॲक्शन इज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन असेल तर दिलेला बेन्झिन रिंगला अटॅच्ड हा जो ग्रुप आहे रेड न मार्क केलेला, हा ग्रुप ऑर्थो पॅरा डिरेक्टिंग आहे का मेटा डिरेक्टिंग आहे, हे आपल्याला ठरवलं पाहिजे. ते एकदा चेक करून बघू. बघा, जर आपण असं कन्सिडर केलं की हा ग्रुप आहे, तर त्यातल्या ऑक्सिजनकडं लोन पेअर आहे. लोन पेअर आहे याचा अर्थ होत असतो तो रेझोनन्स मध्ये ती लोन पेअर देऊ शकणार आहे. जी लोन पेअर या डिरेक्शनला जाईल तिथं ऑर्थो पोझिशनला येईल, किंवा नेक्स्ट स्टेप मध्ये इथं ती लोन पेअर जाईल म्हणजे पॅरा पोझिशनला. अजून पुढच्या स्टेप मध्ये ऑर्थो पोझिशनला येऊ शकते. सो ऑर्थो किंवा पॅरा पोझिशनला
लोन पेअर येणार आहे. याचा अर्थ होत असतो ओपी डिरेक्टिंग तो आहे, ऑर्थो पॅरा डिरेक्टिंग आहे. म्हणजे ब्रोमिन हा त्या ग्रुपच्या ऑर्थो किंवा पॅरा पोझिशनला आला पाहिजे. मग आता मेजर प्रॉडक्ट काय असतो जर ऑर्थो आणि पॅरा दोन प्रॉडक्ट्स मिळाली तर त्यातला पॅरा प्रॉडक्ट हा मेजर असतो, कारण ऑर्थोमध्ये थोडं जास्त क्राउडिंग आहे. याचा अर्थ पॅरा मेजर प्रॉडक्ट तो आपल्याला इथं मिळाला पाहिजे. म्हणजे आन्सर मस्ट बी बी. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अजून एखादा एमसीक्यू सॉल्व्ह करू.